नाशिक जिल्ह्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय। सिन्नर पाठोपाठ निफाडमध्ये नरभक्षक बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। देवगाव इथं बिबट्या जेरबंद झाल्यानंतर या बिबट्याला जागेवर ठार करा या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान थर्मल ड्रोनद्वारे बिबट्याचं सर्वेक्षण करून संख्या निश्चित करावी, तसंच त्यांचा बंदोबस्त करावा ही प्रमुख मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती। यानंतर वन विभागानं थर्मल ड्रोनद्वारे बिबट्याचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे। तर आपण पाहतोय निफाडमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। बिबट्यांची संख्या मोजण्याचं काम सध्या वन विभागाकडून केलं जातंय। थर्मल ड्रोनद्वारे बिबट्यांचं सर्वेक्षण सध्या केलं जातंय। देवगाव इथं बिबट्या जेरबंद झाल्यानंतर या बिबट्याला जागेवर ठार करा या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन देखील केलेलं आहे। दरम्यानच थर्मल ड्रोनद्वारे बिबट्याचं सर्वेक्षण करून संख्या निश्चित करावी अशी देखील मागणी यावेळी ग्रामस्थांनी लावून धरलेली आहे। त्यानुसार आता हे सर्वेक्षण सुरू झालेलं आहे, त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। त्या ग्रामस्थ भीतीच्या वातावरणाखाली आहेत। निफाडमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्या असल्याचंही कळतंय। ग्रामस्थांनी आंदोलन देखील केलेलं होतं, मात्र आता बिबट्यांची संख्या मोजण्याचं काम वन विभागाच्या वतीनं सुरू आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। मध्ये देवगाव फाटा या ठिकाणी बिबट्या जेरबंद झाला आणि त्यानंतर नागरिकांनी बिबट्याला ठार मारण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केलं। या ठिकाणी वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं। बिबट्याला ठार करा अन्यथा आम्ही रस्ता रोको मागे घेणार नाही। मात्र वन विभागाने लेखी आश्वासन दिलं। ड्रोनचं सर्वेक्षण देखील आता या ठिकाणी सुरू झालं आहे। ड्रोन पायलट या ठिकाणी ड्रोनचं सर्वेक्षण करत आहे। ड्रोनद्वारे बिबट्याची थर्मल स्कॅनिंग केली जाणार आहे आणि या परिसरात बिबट्या किती आहे, त्यांची संख्या व कुठे कुठे आहे वन विभागाला अचूक कळणार आहेत आणि बिबट्यांचा यानंतर पिंजरा कुठे लावावा, कसा बंदोबस्त करावा हे करण्यात येणार। आपल्यासोबत सहाय्यक वन संरक्षक साने साहेब आहेत। साहेब, काय सांगाल, कशा प्रकारे ड्रोन सर्वेक्षण केलं जात आहे, पुढचं पाऊल काय असणार आहे? दरेगाव ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार देवगाव ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अजूनही 4 बिबटे त्यांना अधूनमधून आढळतात ऊसाच्या शेतामध्ये। त्यांच्या मागणीनुसार आता आपण सध्या पहिली स्टेप म्हणून ड्रोनचा सर्वे सुरू केलेला आहे।